सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी। आरोपीला ठाण्यामधून अटक। आरोपी बांगलादेशी असल्याचा पोलिसांना संशय। अधिकचा तपास सुरू। सैफवर हल्ला करणारा बांगलादेशी असेल तर हे केंद्रीय गृहमंत्र्यांचं अपयश। आदित्य ठाकरेंचा हल्ला बोल। मुंबई पालिका निवडणुकांसाठी बांगलादेशी अँगल। रोहित पवारांचा आरोप। शिर्डीच्या अधिवेशनामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या कामाला लागण्याचे अजित पवारांचे कार्यकर्त्यांना आदेश। लाडकी बहीण योजना सुरूच राहणार, मात्र लाभ गरजू महिलांना मिळायला हवा, अजित पवारांचं विधान। पहाटेचा शपथविधी म्हणजे अजितदादांना राष्ट्रवादीमधून काढण्याचं षडयंत्र होतं। शिर्डीमधील भाषणामधून धनंजय मुंडेंचा दावा। शपथविधीला जाऊ नका, मी दादांना सांगितलेलं होतं, मुंडेंचं वक्तव्य। सरपंच हत्या प्रकरणावरून मला जाणून बुजून टार्गेट केलं जात आहे, हा माझ्या बदनामीचा डाव, धनंजय मुंडेंचा आरोप। तर बीडची परिस्थिती पाहून अजितदादांकडे पालकमंत्रीपद, मुंडेंचं स्पष्टीकरण। मंत्री नसल्याने देशभरात माझं कार्यक्षेत्र विस्तारलं गेलंय, छगन भुजबळांचं सूचक वक्तव्य। राष्ट्रीय राजकारणामध्ये सक्रिय होणार असल्याची चर्चा। बीडमध्ये पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या 5 तरुणांना एसटीने चिरडलं, तिघांचा मृत्यू। आक्रमक नातेवाईकांची सरकारी नोकरीची मागणी। अधिकारी आश्वासन देईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार। उदगीर शहरामधील कावळ्यांचा बर्ड फ्लूमुळेच मृत्यू। भोपाळ वैद्यकीय प्रयोगशाळेच्या अहवालामधून स्पष्ट। 13 ते 16 जानेवारीच्या काळामध्ये उदगीर शहरामध्ये 42 कावळ्यांचा अनपेक्षित मृत्यू झाल्यानं खळबळ। अमरावतीच्या मेळघाटामधील हत्ती 15 दिवसांच्या रजेवर। पर्यटकांच्या सेवेमध्ये राबणाऱ्या हत्तींना मिळाली रजा। हत्ती सुट्टीवर असल्याने मेळघाटामध्ये हत्ती सफारी बंद।